नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशी आणि सध्या खूप ट्रेंडिंग असणारी स्लीव्सची म्हणजेच बाहीची डिझाईन पाहणार आहोत. नॉर्मल आपण जशी स्लीव्स कट करून घेतो तशी इथे बघा मी कट करून घेतलेली आहे. खूप छान व एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा आपल्या बाहीची उंची ही 10.5 इंच घेतलेली आहे. बाहीचा मुंडा आपल्याला 5 ते 5.25 इंच घ्यायचे. 1.5 इंच मार्जिन आपण इथे घेतलंय. वरून बघा 2 इंच घेतलंय आणि 2 इंचापासून खाली आपण 5 इंच घेतले आणि खालचं जे आहे ते काठ आपला जो असणार आहे तो आहे जेवढा आपला काठ आहे तेवढा आपण इथे त्याच्या मापाने घ्यायचं आहे. ते काठ मोठा आहे तरी सुद्धा मी थोडीशी बॉर्डर खाली ठेवलेली आहे. आणि बघा मध्य काढून 1 इंच रुंदी घेऊन आपण असं सिंपल पानाचा आकार देऊन घ्यायचा. खूप छान सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप जण ही बाही बनवून घेतात. जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर बाहीची डिझाईन वगैरे जमत नसेल तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितले मी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा ही आपली मेन ब्लाऊजचा कपडा आहे त्याच्यावरती बाही थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवून मी कट करून घेतली. आता दोन्ही बाह्या ह्या एक समोरासमोर ठेवायच्या. कधीही आपण बाही शिवत असताना समोरासमोर पहिला पण ठेवून घ्यायचं म्हणजेच आपली बाही एकाच बाजूची तयार होत नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे की आपण बाही शिवत असताना दोन्ही बाह्या आपल्या एकसारख्या तयार होतात. तर इथे आपण कॅनव्हास पेपर वगैरे न वापरता खूप छान फिनिशिंग सहित ही डिझाईन बाहीची बनवणार आहोत. कमीत कमी वेळामध्ये छान अशी डिझाईन. बघा दोन्ही साईडला मी पिनं लावून घेतल्या आहेत व 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून जसं आपलं बाहीची डिझाईन बनवले तिथून आपल्याला फक्त एक टिप देऊन घ्यायची आहे. बघा हे टाचण्या काढून घेतल्या आता मी. आता बघा मधोमध एक कट देऊन घ्यायचा आणि जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. इथे एक सांगायचं म्हणजे की बाहीचं जर काठ आपल्याला मोठा छोटा असेल 3 इंचापैकी तर ही डिझाईन आपल्याला बाहीचा काठ सोडून वरी बनवायची. ते हा काठ खूपच मोठा होता त्यामुळे मी काठातच बनवली आहे. जर तशी बनवली तरीही खूप छान दिसते. काठ आपला खाली ठेवायचा व त्याच्यावरती ही डिझाईन बनवून घ्यायची. जर 3, 3.5, 4 इंचापर्यंत आपला काठ असेल तर. बघा आतल्या बाजूने आपण बाही ओपन करून घेतली. आता इथे आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची. आपण पूर्ण आतल्या बाजूने छोटे छोटे कटही देऊन घेतले आहेत तुम्ही पाहिलं. तशाच प्रकारे आपल्याला वरून आता दाबटीप देऊन घ्यायची व्यवस्थित. अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती भरपूर प्रकारचे व्हिडिओ ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग तसेच स्लीव्स डिझाईन लटकन डिझाईन असे व्हिडिओ अपलोड आहेत तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बघा बाहीचं मध्ये आपण बरोबर काढून मार्किंग करून घेतलेले आहे. इथे बघा अशा परत आपल्याला गुंडाळा करून घ्यायचा आहे. बाहीचं गोल गोल रोल बनवून घ्यायचा व त्यानंतर खालच्या बाजूला आपण अशा प्रकारे टिप देऊन घ्यायची काठाच्या बाजूला. अशा प्रकारे जर टिप दिली तर आपला वेळ वाचतो आणि त्याचबरोबर खाली आपल्याला पट्टी वगैरे जोडायची अजिबात गरज लागत नाही. डायरेक्ट आपलं दोन्हीही भाग एकत्रच आपले तयार होतात. आपल्या चॅनलवरती साड्यांपासून वन पीस, नऊवारी साड्या, लहान मुलांच्या बेबी साड्या, त्याचप्रमाणे ड्रेस, स्लीव्स डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग सर्व व्हिडिओ अपलोड आहेत आणि मी अपलोड करत आहे. जर तुम्ही नवीनच शिकत असाल तुम्हाला डिझाईन वगैरे बनवायला जमत नाही तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला त्याचा उपयोग होईल. त्यानंतर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा. आणि त्याचबरोबर बघा एक्स्ट्राचा जो कपडा साईड आहे ते आपण बाहीची जॉईन करून घेत आहोत. अस्तर व आपली बाही आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कट केलं होतं. इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5.5 इंच रुंदी व 5.5 इंच लांबी अशा प्रकारे आपण अस्तर व ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा. एक बाजू फक्त आपण ओपन ठेवायची आहे. आपल्या बाहीच्या मध्ये आपण याची डिझाईन करायची आहे.
बघा आता ते ओपन करून घेतलं आपण. त्यानंतर आपण कॉर्नर वगैरे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि जी बंद बाजू होती तिथेही आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड करून आपण इथे फूल बनवायचं आहे. मधोमध असे टीप देऊन घ्यायचे. त्यानंतर बघा किती छान असं आपलं हे मध्ये बो तयार झालेला आहे. याच्यामध्ये लावायचं. हा बो लावल्यानंतर बाईला अतिशय छान असा लुक येतोय. खूप छान एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला की आपण कशी बाहीची डिझाईन बनवायची किंवा आता सध्या ट्रेंडमध्ये असणारी बाही आपण बघा व्यवस्थित तसं दोन्ही बाजूला एकसारखे येईल असं चेक करून घ्यायचं. त्यानंतर दोन्ही बाजूलाही आपण पिना लावून घ्यायच्या व बघा आता आपण मशीनवरती त्याला स्टिच करून घेऊया. ह्या आपल्या ज्या प्लेटी आलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करत दोन्हीही खालच्या व वरच्या बाजूला एकसारखी यायला पाहिजे असं आपण चेक करत पूर्ण आपण जी डिझाईन आहे ती शिवून घ्यायची आहे. आपल्या जर कोणी मैत्रिणी असतील ब्लाऊज वगैरे शिकतायत त्यांना जमत नाही किंवा डिझाईन जमत नाही अशांनाही आपल्या चॅनल आपण शेअर करू शकता. नक्कीच त्यांनाही त्याचा उपयोग होईल. इथे बघा ही टाचणी मी आता काढून घेते आणि बघा छान अशी आपली बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. यावरती आपण एखादं छोटंसं पॅच किंवा बटन असं वापरू शकता. बघा छान डिझाईन तयार झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ही बाहीची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.